आणि आपण सर्व भगिनी इथले नागरिक भाविक एवढे धन्य आहात खरं पाऊले चालत पंढरीचं वाटत एक एक पावलाला फार मोठा अर्थ आहे बरं का आणि त्या पावलामध्येच खरा परमार्थ आहे आणि खरा भक्तिभाव तिथेच आहे थोडासा त्याग करायला सांगितलं आहे घराकडे संसाराकडे पाठ फिरवायला सांगितले आणि मग आपलं सगळं जीवन आपण आहे ते पूर्णत्वाला नेण्यासाठीच हे सगळे परंपरा संतांनी घालून दिलेली आहे आपलं गाव देखील कमी नाही बरं का आपण एवढे मोठे कार्यक्रम करतात एवढा मोठा त्याग आपल्याला पाठवायला आलेले आपल्या दिंडीला सहभागी करणार सहकार्य करायला मदत करायला आलेले सुद्धा बाहेरच्या गावातली काही मंडळी धावून आलेली आहे आणि यथाशक्ती त्यांनी सहकार्य केलेले आहे बरं का धन्य आहोत म्हणून आपल्याला मनुष्य जीवनाला जन्माला घातलंय एवढ्यासाठी आहे कधीतरी त्याला विसरू नको तुकोबारायाने म्हटले तुझा विसर न व्हावा आपल्याला विसर नाही होणार आपलं अविस्मरण होतं ते सगळं निघून गेलेलं आहे आणि आपण आता भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेलो आहोत वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ आपल्यासारख्या भाविक जनांच्या भेटीसाठी आपल्याला कौटाळण्यासाठी
आपल्याला भेटण्यासाठी पंढरी गेले 28 वर्ष कमरेवर हात घेऊन इथे पांडुरंग उभा आहे. आणि त्याच्यासाठी जसं एखादी नवी नवरी असते नांदायला आलेली असते पण तिला आनंद कोणता माहेरला जाण्यामध्ये आनंद असतो, तसा आपल्या जीवनाला आपल्या भक्त वारकऱ्यांना खरा आनंद कोणता आहे तरी माझे माहेर पंढरी आहे. तो पांडुरंग सगळ्या विश्वाचा मालक चालक असणारा भगवान पांडुरंग आपल्याला भेटायला उतावळा झालेला आहे आणि ते पंढरीमध्ये ते आपल्या माहेरामध्ये आहे. त्या माहेरचा आनंद आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण मोठ्या भावनेनं श्रद्धेनं आपण निघालो आहोत. खरं तर आळंदीला गेले शेकडो हजारो संख्ये आपल्या गाव परिसरातली सुद्धा मंडळी गेलेली आहेत. यानंतर आपल्या प्रथम वर्षामधून गुंतवणूक करणारे चांगले बाबा सांगितले आणि वारकरी हे आपलं मूळ गोष्ट आहे. काम सोडून मंदिराच्या कर्ताची शिखराची कामात माझ्या अंदाजानं 5 वर्ष आहे सध्या चालू.